जंतर मंतरवरील तीव्र आंदोलनाच्या यशानंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके चांगलेच चर्चेत आले आहेत. दिपके आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी पोहोचले असता समर्थकांनी त्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. आता आगामी रणनीती आणि पक्षाची पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कॉकरोच जनता पार्टीच्या कोर कमिटीच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत देशातील 15 ते 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असून यातून काही मोठे निर्णय समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीच्या परदेशी निधीवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. अभिजित यांच्या वडिलांच्या निवृत्तीनंतर अभिजित यांना परदेशात पाठवण्यासाठीचा पैसा कुठून आला असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची आणि त्यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. या राजकीय घडामोडींमागे E20 इंधनाचा मुद्दाही पेटण्याची शक्यता आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासावर मोर्चा काढणार असून यावर CJP कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी आंदोलकांची माफी मागावी अशी थेट मागणीही दिपके यांनी केली आहे. नीट पेपर फुटीविरुद्ध उभारलेल्या या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या यशामुळे दिपके आणि त्यांच्या पक्षाला देशभरात मोठा पाठिंबा मिळत आहे.